नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवलेली आहे छान अशी उपवासाची चकली। तर ही चकली अगदी सोपी आहे बनवायला, अजिबात तुमची चकली चुकणार नाही। आणि मी ज्या प्रमाणात बनवलेली आहे त्याच प्रमाणात तुम्ही बनवा। नवरात्राचे उपवास चालू आहे, अजिबात चुकीची रेसिपी किंवा न होणारी रेसिपी अजिबात अपलोड करणार नाही, अजिबात टाकणार नाही। तर नवरात्राचे उपवास बरेच जण करतात, तर त्यांच्यासाठी स्पेशल रेसिपी आहे। तर मी ज्या प्रमाणात घेतलेली आहे त्याच योग्य प्रमाणात तुम्ही बनवा, मस्त चकली तयार होईल। तर ती चकली कशी तयार झालेली आहे तेही मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकता, मस्त छान अशी चकली तयार झालेली आहे आणि अगदी कुरकुरीत तयार झाली, बघू शकतात। तर ही चकली पूर्ण 9 दिवस टिकेल। पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही या चकलीचा आनंद घेऊ शकतात। तर चला मग बघूया की ही रेसिपी कशी बनवली आहे, ही चकली कशी बनवलेली आहे। रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याआधी मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तर ते प्लीज कमेंट करून सांगत चला। काय होतं, कमेंट केले की कळते की रेसिपी तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली। त्याने मला मोटिवेशन मिळतं की रेसिपी तुम्हाला आवडत आहे, तर मी अजून छान नवनवीन रेसिपी घेऊन येईल, छान नवीन नवीन रेसिपी अपलोड करेल। जे आम्ही बनवते, जे आम्ही घरात खातो त्याच रेसिपी बनवणार आहे, फेल होणाऱ्या रेसिपी अजिबात टाकणार नाही। तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि कशी वाटली तेही कमेंट करत चला। आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 1 कप भगर घेतलेली आहे। याला वरईचे तांदूळ, समग असे बरेच शब्द आहेत। तर इथे 1 कप घेतलेला आहे। तर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीच्या प्रमाणातही घेऊ शकतात, सम प्रमाणात घ्यायचं। छान 1 मिनिट भाजून घ्यायचे आहे। तर आता ही छान भाजून झाली, तर मी तिला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता ही काढून झालेली आहे। तर आता भाजायचे आहे साबुदाणे। तर ते किती लागणार आहे ते आपण बघूया। तर इथे 1 कप साबुदाणा लागणार आहे, 1 कप भगर, त्यालाच सारखा 1 कप साबुदाणे घ्यायचे आहे। जर तुम्ही वाटीच्या प्रमाणात घेत असणार तर जेवढी वाटी भगर घेतली आहे तेवढंच वाटी साबुदाणे घ्यायचे। तर साबुदाणे पण आता 1 मिनिटभर भाजून घ्यायचे। भाजल्याने काय होतं, साबुदाण्याची आणि भगरची पावडर खूप छान तयार होते, म्हणून अगोदर त्यांना भाजून घ्यायचे आहेत। छान खरपूस भाजायचे म्हणजे पावडर छान तयार होते। आता साबुदाणे याच्यासाठी टाकले जातात की त्याला चिकटपणा असतो, त्यामुळे चकली छान तयार होते। आता साबुदाणेही छान भाजून झाले, तर त्यालाही मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर हे इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर राजगिरा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, त्याला भाजायची काही आवश्यकता नाही आहे। तर त्याला तसंच तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। तर हा राजगिरा आपल्याला जे आपण भगर आणि साबुदाणे बारीक केलेला आहे त्यात टाकून घ्यायचा आहे। तर आता इथे भगर छान बारीक करून झालेली आहे, बघू शकता। तर आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यात आता साबुदाणे बारीक करू।
झालेले आहेत, तर तेही मी आता याच्यात टाकून घेते. तर मी ते राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे, अर्धा कप. त्यात टाकून घ्यायचं आहे जिरं आणि लाल मिरची पावडर, ते अर्धा चमचा टाकून घेतलेलं आहे. मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आता इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. आता यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेलाचं मोहन. तर तेलाचं मोहन हे आपल्याला गरम करूनच घालायचं आहे. आता हे छान मिक्स करून झाले. आता तेल टाकून घेऊ. तर आता इथं तेल पण छान गरम करून झालेलं आहे. तर यात तेल किती टाकायचं, तर इथं तेल मी घेतलेलं आहे ह्या कपाचा 1/4 भाग. ठीक आहे, तर मी ते गरम करून घेतलेलं आहे. तर ते हे किती चमचे येतात मी हे तुम्हाला दाखवणार आहे. जे आपले रेग्युलर पोहे खाण्याचे जे चमचे आहेत ते किती चमचे येतात, तर चमच्याच्या प्रमाणात पण मी तुम्हाला दाखवते. तेल छान कळकळीत गरम करून घ्यायचं आहे. साधारण 6 ते 7 चमचे तेल आलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण एवढंच घालायचं, याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी अजिबात घालू नका, नाहीतर उगाच तुमची चकली खराब व्हायची. आता मी हे व्यवस्थित ना मिक्स करून घेते. गरम असेल म्हणून थोडं सावकाशच मिक्स करा. यानंतर आपल्याला हे पीठ कोमट पाण्याने भिजून घ्यायचं आहे. तर मी आता हे मिक्स करून घेते. तर हे छान हाताने चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला म्हणजे जी आपण चटणी टाकलेली आहे ती तेल वगैरे छान मिक्स होईल. आता हे छान मिक्स करून झाले. तर आता आपल्याला याला कोमट पाण्याने पीठ भिजायचं आहे. जसं आपण रेग्युलर चकलीचं पीठ भिजतो त्या पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पीठ भिजायला हवं. तर आता याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवते. तर मी हा इथे सुरा घेतलेला आहे. तर याला तेल लावून गेलं अगोदर आणि मग यात ते पीठ भरून घेते. घेतलेल्या आहेत. तर या अशा 2 करून घेतलेल्या आहेत आणि यावर 2 पाडून घेतलेल्या आहेत. तर आता तेल पण छान गरम झालेलं आहे. तर आता आपण तळून घेऊ.
तुमची अशी थोडीशी जरी तुटली तरी काही हरकत नाही, असं व्यवस्थित चिपकवून द्यायचं, व्यवस्थित होऊन जाते. यात तेलात टाकल्यानंतरही तुटत नाही. तर मी आता चकली टाकते. आता चुकून ती पोळी वेगळी पडून गेलेली आहे. एक पोळी तेलाचा चटका लागल्यामुळे खाली सोडून दिली पटकन, पण बाकीच्या व्यवस्थित पडलेल्या आहेत. तर त्यामुळे काळजी घेऊनच तेलात चकल्या टाकून घ्या. मस्त तयार होत आहेत. आता जवळपास सगळ्याच चकल्या माझ्या तळून झालेल्या आहेत. अगदी एवढंच पीठ राहिलेलं आहे. तर मी चाळणीत काढून घेते की त्यातलं तेल जेवढं असेल तर ते असं इथे निघून जाईल. तेलकट चकली अजिबात लागणार नाही, म्हणून अगोदर मी इथे यात काढून घेतलेलं आहे.